मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनमधलं पुढचं न्यूमेरिकल आपण बघूयात. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल. एक चेंडू टेबलावरून खाली पडतोय अँड रीचेस द ग्राउंड इन 1 सेकंद. एका सेकंदात तो जमिनीवरती पडतोय. जे टेबलावरून खाली पडायला 1 सेकंद एवढा कालावधी लागतोय. ॲझ्युमिंग g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रीचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. जीची व्हॅल्यू आपण नेहमी 9.8 घेतो. इथं त्यांनी 10 घ्यायला सांगितलेली आहे. जी व्हॅल्यू दिलेली आहे ती घ्यायची असते. ही व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रीचिंग द ग्राउंड, जमिनीवरती ज्या क्षणी तो चेंडू आपटतोय त्यावेळचा त्याचा स्पीड काढायचा आहे. अँड द हाईट ऑफ द टेबल, आणि टेबलची उंची काढायची. टेबलची उंची काढायची म्हणजे चेंडूनं कापलेलं अंतर काढायचं आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे लक्षात घ्या. गिव्हन, आता चेंडूवरून खाली पडतोय म्हणजे हा फ्री फॉल आहे. तुम्ही असा उल्लेख करू शकता. आता आधीच्या एक्झाम्पलपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीनं मी मांडणी केलेली आहे. जेव्हा तुमच्याकडं वेळ कमी असतो, कमी वेळेत एक्झाम्पल सोडवायचं आहे, तेव्हा तुम्ही असं करू शकता. डायरेक्ट u इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंद लिहिलं आहे असं लिहिलेलं नाही. इनिशियल व्हेलॉसिटी कॉमा u इज इक्वल टू 0, टाईम टेकन टू रीच द ग्राउंड t इज इक्वल टू 1 सेकंद असं न लिहिता हे नोटेशन्स डायरेक्ट त्यांना माहिती आहे. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीच असते, टी म्हणजे टाईमच असतो, स्मॉल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनच आहे. ओके, त्यांनी दिलेली व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळं प्रत्येक वेळी तुम्ही डिटेल लिहिलं पाहिजे असं नाही. वेळ बघून आपल्याला किती वेळ आहे ते लक्षात घेऊन उत्तर लिहायचं. टू फाइंड व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच हाईट ऑफ द टेबल आपल्याला काढायचे. कन्सिडर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. बघा, ह्या आधीची एक्झाम्पल्स मी तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वापरून सांगितली, फ्री फॉलचा उल्लेख न करता. म्हणजे आपण आधी वापरत होतो v इज इक्वल टू यू प्लस ए टी. इथं तुम्ही ऑलरेडी फ्री फॉलचा उल्लेख केला आहे, तर डायरेक्ट फ्री फॉलचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू जी टी. हे g म्हणजे एच आहे. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. यातलं u 0 असल्यामुळं ते लिहिलं नाही आणि ए टी राहिलं, त्या एच्या ऐवजी g लिहिलं. डायरेक्ट फॉर्म्युला बनला v इज इक्वल टू जी टी. आता g 10 दिलेलं आहे आणि t 1 दिलेलं आहे. दोघांचा गुणाकार 10, म्हणून फायनल व्हेलॉसिटी झाली 10 मीटर पर सेकंद. त्यानंतर कन्सिडर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2. हे पुढचं बघूयात. हां, कन्सिडर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. एस इज इक्वल टू, आपलं मूळ इक्वेशन आहे यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. पण आता यू 0 असल्यामुळे यू टी आपण लिहिणार नाही, 1/2 ए टी स्क्वेअर राहिलं. त्यातलं एच्या ऐवजी जी घ्यायचं आहे, 1/2 जी टी स्क्वेअर. आणि इथं आपण जीची व्हॅल्यू वरती पण आणि इथं पण पॉझिटिव्ह घेतली. जीची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी घ्यायची? अपवर्ड मोशन असेल तर. आणि पॉझिटिव्ह कधी घ्यायची? डाऊनवर्ड मोशन असेल तर. इथं बॉल वरून खाली पडतोय म्हणजे डाऊनवर्ड मोशन आहे, म्हणून जीची व्हॅल्यू आपण इथं पॉझिटिव्ह घेतलेली आहे. हे 1/2ला 1/2, जीच्या जागी 10, टी स्क्वेअरच्या जागी 1 स्क्वेअर, 2नं 10ला भागलं 5 आलं, 5 एके 5. एस इज इक्वल टू 5 मीटर्स म्हणजे चेंडूनं कापलेलं अंतर किती? 5 मीटर, म्हणजे टेबलाची उंची 5 मीटर असणार. आन्सर लिहिलं पाहिजे पूर्ण वाक्यात. स्पीड ऑफ द बॉल ऑन रीचिंग द ग्राउंड इज 10 मीटर पर सेकंद. हाईट ऑफ द टेबल इज 5 मीटर्स.
आलं का लक्षात? आता पुढच्या एक्झाम्पलकडे वळूया. द मासेस ऑफ द अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 किलोग्रॅम अँड 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम रिस्पेक्टिव्हली. अर्थचं मास 6 × 10⁻24 किलोग्रॅम, मूनचं मास 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम. ओके. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 × 10⁻5 किलोग्रॅम. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर पण दिलेलं आहे हे एवढं. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. यासाठी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहीत असणं गरजेचं आहे. तो त्यांनी दिलेला आहे. 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. हे घातांक निगेटिव्ह जेव्हा असतो तेव्हा पर किलोग्रॅम स्क्वेअर म्हणायचं. मायनस साईन असेल तर पर हा शब्द वापरायचा आणि किलोग्रॅम स्क्वेअर म्हणायचं. पुन्हा किलोग्रॅम (-2 म्हणायचं नाही. ठीक आहे. गिव्हन. आता मास ऑफ अर्थ. आता तुम्ही हे डायरेक्ट लिहिण्याऐवजी असं डिटेल लिहू शकता. मास ऑफ अर्थ ME इज इक्वल टू 6 × 10⁻24 किलोग्रॅम. मास ऑफ मून MM इज इक्वल टू 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम. आता हे असं लिहिलं तर चालू शकतं, परंतु अगदी 40पैकी 40च मार्क मिळवायचे आहेत तर तुम्ही डिटेल लिहिलं पाहिजे. वेळ असेल तर जरूर तुम्ही डिटेलमध्ये लिहा. डिस्टन्स दोन्हीतलं 3.84 × 10⁻5 किलोमीटर्स. हे किलोमीटरमधलं आहे. आपल्याला सगळे युनिट्स SI सिस्टीममध्ये पाहिजेत. मग आपण काय केलं, किलोमीटरचं मीटर केलं. किलोमीटरचं मीटर करण्यासाठी एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? 10⁻3 मीटर्स असतात. मग हे 10⁻5 आणि 10⁻3 मिळून झाले 10⁻8 मीटर्स. ओके. हे नीट लक्षात घ्या. हे 8 कुठनं आलं? 3नं का वाढवलं? किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी वाढवलं. जीची व्हॅल्यू 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. टू फाइंड F म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड अर्थ. ओके. आता सोल्युशनकडे जाऊया. हे बघा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण न्यूटनचा लॉ शिकलेलो आहोत. F इज इक्वल टू GME × MM/d². हे आपण शिकलो आहे. M1 M2/d². दोघांच्या मासचा गुणाकार आणि डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आहात 9वीमध्येच. आता जीची व्हॅल्यू पुट करा. 6.7 × 10⁻11 इंटू ME मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 इंटू मास ऑफ मून 7.4 × 10⁻22 डिव्हायडेड बाय d². डिस्टन्स किती आहे? 3.84 × 10⁻8 त्याचा स्क्वेअर आहे. आता हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. हे बघा. 6.7, 6 आणि 7.4 हे एकत्र लिहून घेतले. त्यानंतर हे 10⁻11 +24 आणि +22. बघा, घातांकांची बेरीज होत असते. सगळा गुणाकारच जर असेल तर पाया समान असतील त्यांचे घातांकांची बेरीज होते. -11 + 24 + 22. मग -11 + 24, 24मधनं 11 घालवावे लागतील. 13 उरले.
13 आणि 22 35 उरले. 10⁻35 येईल. आणि हे ह्या 3 संख्या सेपरेट लिहिल्या. तसंच छेदामध्ये 3.84 इंटू 10⁻8 ब्रॅकेट स्क्वेअर. 3.84 हा याचा पण स्क्वेअर आहे म्हणून ते 2 वेळा लिहिले. आणि 10⁻8चा स्क्वेअर घातांकांचा गुणाकार होत असतो. 8 दुणे 16. ओके. आता पुढं या तिघांचा गुणाकार 6.7 इंटू 3 इंटू 3.7. मी या ठिकाणी पेन्सिलनं गुणाकार केलेला आहे बघा. 6.7 इंटू 3 ह्याचं आन्सर आलं 20.1 इंटू 3.7. हे आता तिसरीतल्या गुणाकार पद्धतीनं जायचं. फक्त पॉईंट इथं एक घर आहे, इथं एक घर आहे झालेलं जे काही उत्तर आहे त्यात 2 घर सोडून पॉईंट द्यावा लागेल. 74.37 हा याचा गुणाकार आला. हा तुम्हाला जमला पाहिजेल, लक्षात घ्या. हा इथं मी गुणाकार करून इथं उत्तर लिहिलं आहे. त्यानंतर छेदामध्ये 1.92 इंटू 1.92. आता सॉरी, माझं काय सांगायचं राहिलं आहे, हे कुठून आले, ह्या स्टेपनंतर ही स्टेप कुठून आली हे बघा. मी इथं आणि इथं 2नं भागलं आहे बरं का. हे 6 आणि 3.84 मी याला 2नं भागलं, इथं आलं 3 आणि याच्या जागी आले 1.92. तसंच इथं पण मी 2नं डिव्हाइड केलं आहे वर आणि खाली, तर इथं आले 3.7 याचे निम्मे आणि ह्याचे निम्मे केले 1.92. ओके. ही टर्म कशी आली कळलं. मी इथं आणि इथं 2-2नं डिव्हाइड केलेलं आहे. इथं काय झालं आहे बघा, हे वरती 35 आहे, खाली 16 पॉवर आहे. काय होत असतं भागाकारामध्ये, पॉवर्सची सबट्रॅक्शन होत असते. 35 - 16 = 19. आणि मग या टर्मचा गुणाकार हा एवढा आला 74.37 आणि या टर्मचा गुणाकार इथं मी केलेलं आहे 1.92 इंटू 1.92. अगदी तिसरी चौथीतल्या गुणाकार पद्धतीनं जायचं, काही चुका होत नाहीत. हे 2 दुणे 4, 92 18ला 8 हातच्याले 1, 2 1 2 आणि 1 3. पुन्हा दशकाचा 0 द्यायचा, 9नं गुणायचं, 9 दुणे 18 हातच्याले 1, 9 9 81 आणि 1 82 हातच्याले 8, 9 1 9, 9 8 17. त्यानंतर 1नं मल्टिप्लाय करायचं आहे, त्यासाठी हे 2 0 दिले आपण आणि 1नं मल्टिप्लाय केलं 192 आलं. हे बघा बेरीज 4, 8 आणि 8 16ला 6 हातच्याले 1, 3 आणि 3 6 आणि 2 8, 9 आणि 7 16शी 6 हातच्याले 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. म्हणजे हे झाले 3.6864. तुम्ही केलेला गुणाकार सिस पेन्सिलनं असा केला तिथल्या तिथं तरी चालू शकतो. आता बघा, मी पुढची पायरी जी करतोय ती फार महत्त्वाची आहे. हा जो भागाकार आहे हा तुम्ही करूच शकणार नाही. हा भागाकार तुम्ही 10वीच्या लेव्हलला करू शकत नाही. कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलच्या साह्यानं सोडवावा लागतो. मग इथं काय करायचं आहे, एक लक्षात घ्या, काहीही भागाकार केला तरी त्याला काय पूर्ण भाग जाणार नाही. तुम्हाला कुठंतरी ॲप्रॉक्झिमेटली आन्सर काढावं लागणार आहे. मग मी इथं ॲडजस्टमेंट काय करतो आहे की या टर्मला आणि या टर्मला 2 दशांशस्थळापर्यंत असणाऱ्या संख्येत कन्व्हर्ट करतो आहे. 2 दशांशस्थळापर्यंत. 10वीपर्यंत तुम्हाला कुठलंही आन्सर हे 2 डेसिमल पॉईंटपर्यंत एक्सपेक्टेड आहे. मग ही जी टर्म आहे ह्याला मी 2 डेसिमल पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करतो. त्यासाठी 0ला मला इकडं आणावं लागेल 0.74. आता हे 2 घर इकडं आलं की त्याला व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून 10⁻²नं मल्टिप्लाय करावं लागतं. हे 74 आहे ना, पण आपण लिहितो आहे 0.74. मग गुणिले 100 जर लिहिलं, 10चा वर्ग म्हणजे 100, गुणिले 100 जर लिहिलं तर ह्याचं उत्तर 74च येईल.
आता आपण पुढची संख्या का वगळतोय, तर याच्यानंतरची जी काही टर्म आहे ती 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर आपण तिचा विचार करतो. आता हे 4 आहे, त्याच्यानंतर येते 3, हे 5पेक्षा लहान जर असेल तर हे 4 तसंच ठेवायचं. म्हणून आपण 0.74 असंच लिहिलं. पण डिनॉमिनेटरमध्ये मात्र मी काय केलं, हा पॉईंट एक घर इकडं सरकवला, एक घर इकडं सरकवला म्हणून 10⁻1 मल्टिप्लाय केलं आहे. आता पॉईंट इथं आला, मग 3, 6, 8 आहे. आम्हाला 2च डेसिमल घ्यायचे, 3 आणि मग 6. पण 6च्या पुढचा जो पॉईंट आहे, इथला जो नंबर आहे तो आहे ग्रेटर दॅन 5. म्हणून इथं अलीकडचा नंबर 1नं इन्क्रीज करून लिहायचा, म्हणजे 3.7 इथं 6च्या जागी 7 येईल, 0.37 असं लिहावं लागेल. मी काय आयडिया केली लक्षात आलं का बघा. हे समजणं महत्त्वाचं. नाही समजलं तर व्हिडिओ रिपीट करायचा. ओके, आता आमचं काम एकदम सोपं झालं, कारण 37 दुने 74 असतं. 0.37 दुने 0.74, म्हणून यानं याला भागलं, भाग बसला 2चा. त्यानंतर हे 10 आहेत, हे 10चा वर्ग आहे. हे 1 यानं वरती भागलं तर 2तनं 1 गेले, 1च राहिले. 10चा 1 घातांक राहील आणि हे 19, 19 आणि 1 20, म्हणजे 10⁻20 आणि फोर्स आहे ना हे, त्यामुळे याचं युनिट येणार न्यूटन. आलं का लक्षात?